protest against LPG crisis. हे मागे आहे ना जरा काही खाली बसा बसा खाली हल्ला बोल अरे बोल जवाना बोल जवाना बोल ग ताई बोल ग ताई नंतर झाल्यानंतर बोल जवाना बोल ग ताई बोल ग बाई बोल रे दादा तू पण बोल तू पण बोल सगळे बोला सगळे बोला भारत भारतीय काँग्रेस पक्षाचा भारतीय काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी राहुल गांधी हम एक हैं जुल्म के टक्कर में पक्षाचा तुम्हारे साथ है पक्षाचा हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं वस्तुस्थिती आहे ती स्वीकारावी आणि राष्ट्र म्हणून या आपत्तीतून पुढे जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे. ते ट्रम्पच्या दबावात जे काम करतात आहे त्याचा देखील धिक्कार आणि निषेध या निमित्ताने मी करतो. अहवाल दिलाय जनता सरकार कुठली जबाबदारी स्वीकारत नसल्यामुळे त्या अहवाल दिलाय. घरचा सिलेंडर संपलेला आहे, सरकार काही बोलायला तयार नाही आणि यामध्ये जी भाववाढ जी झालेली आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. घरपोच गॅस देणं जे काम आहे ते देखील केलं जात नाही, तर दुसरीकडे वाढीव जी रक्कम आहे ती पण वसूल केल्या जाते. तुझा गॅस सिलेंडर सिलेंडर कितीला भेटायचा सिलेंडर कितीला भेटायचा इंदिरा गांधीच्या काळामध्ये 300 रुपयाला. आता कितीला भेटतो आता कितीला भेटतो मॅडम आम्हाला किती 100-50 रुपये 10 रुपये मीटर काढून गेलं तर 3 महिन्याला आता ते मीटर 8 मीटर बसवलं आलं होते त्याच्यात आता पहिले पैसे भरायला लागणार आहे. मोबाईल कसे पहिले पैसे बोलायला बीजेपी वाले आले होते म्हणते मला आता कुठे सिलेंडर कोणीच नाही आमच्या समस्या आम्ही सोडू राहिलो ना. आम्ही चिड येऊन 7 वाजेपासून आणि आपलं वा करायला याच्यातच जास्त सगळं जातं. गरीबाच्या दारापर्यंत येऊन कोणी मदत करीत नाही. आता ते म्हणले की सिलेंडर आहेत पण काँग्रेसवालेच खोटं बोलतायत, लोकांना काही त्रास नाही असं टीव्हीवर सांगितलं. हॅलो कुठलाही निरोप नाही, कुठलाही संवाद नाही, कुठली सुस्पष्टता नाही आणि या ठिकाणी ज्या अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यावर सावलीची व्यवस्था, पेट्रोलची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, ज्या मूलभूत सुविधा द्यायच्या त्यातली कोणती सुविधा दिल्या जातात त्या तरी दिल्या जातात. तो विषय
हा टंचाईचा आहे आणि टंचाईचा अधिक तो भडका उडालेला आहे की 60 रुपये ही सिलेंडरच्या मागे जी केलेली दरवाढ आहे. म्हणजे याच वेळेस हा ग्राहकाला सर्वसामान्य माणसाला कोंडीत पकडण्याचा जो भारत सरकारचा प्रयत्न आहे.